क्राईंग हे पण एक खूप हेल्दी इमोशन आहे. त्यातनं सोल्युशन निघतं का तर नाही, पण ॲटलिस्ट तुमचा जो फ्लो आहे ना इमोशन थॉट ॲक्शनचा तो चालू राहतो, तो ब्रेक करतो. म्हणजे जसंही आपण पाईपलाईनमध्ये कुठेही जर आपण ब्रेक केलं तर ते पाणी येत राहतं येत राहतं येत राहतं आणि मग एक दिवस फुटतं. त्यापेक्षा ते पाणी पास होऊन देणं म्हणजे लेट युअर सेल्फ फील युअर इमोशन्स अँड गो विथ द फ्लो, हे जास्त नैसर्गिक आहे असं मला वाटतं. तुमच्या मनाविरुद्ध समजा होत असेल किंवा काही त्रास जरी होत असेल आणि तुम्ही ॲक्सेप्ट केलं की आय एम नॉट ओके, तर सुधारणा होण्याकडे ही पहिली पायरी असते ॲक्सेप्टन्स. फिजिकल हेल्थ जेवढी महत्त्वाची असते तितकीच मेंटल हेल्थ देखील महत्त्वाची असते. हे अनेकदा आपल्याला कळतं पण वळत नाही. हे वळवून घेण्यासाठी अनेकदा आपल्याला गरज भासते ती मेंटल हेल्थ एक्सपर्टची. अशाच एका काउन्सिलर आणि थेरपिस्टना भेटायला आपण आलेलो आहोत. त्यांच्यासोबत आज आपण ट्यूट्यू करणार आहोत आपल्या टॉक शोमध्ये पॉझिटिव्ह विथ वरुण भागवत. ज्यांच्यासोबत आपण ही ट्यूट्यू करणार आहोत त्यांचं नाव आहे डॉक्टर नमिता मोडक. तुमचं एक करिअर जे आधी होतं ते एक डेंटिस्ट म्हणून सुरू झालं आणि तुम्ही ती प्रॅक्टिसही करत होता इफ आय एम नॉट रॉंग. आणि ते करता करता कम्प्लिटली हा एक स्विच ओव्हर आहे असं म्हणता येईल की मेंटल हेल्थकडे तुम्ही वळलात. तर त्याचं काही स्पेसिफिक रिझन? हो, त्याचं कारण असं की प्रॅक्टिस मी करत होते 2020 पर्यंत आणि जो लॉकडाऊन झाला त्याच काळात म्हणजे त्याच दिवशी कळलं की मी प्रेग्नंट आहे. त्यामुळे मी ब्रेक घेतला. मी ठरवलं होतं की जेव्हा प्रेग्नन्सी असेल तेव्हा ब्रेक घ्यायचा करिअरमध्ये. त्यामुळे मी तेव्हा प्रॉपर ब्रेक घेतला, मॅटर्निटी ब्रेक जो 3 वर्ष मी व्यवस्थित घेतला. ओके. त्या काळात माझी मुलगी झाल्यानंतर मला पोस्टपार्टम डिप्रेशनचा त्रास झाला जो हार्मोनल इम्बॅलन्सनी बऱ्याच बायकांना होतो. पण मला असं तेव्हा वाटलं की आपण एखाद्या काउन्सिलरची मदत घ्यावी, कारण खूप तेव्हा त्रास होत होता आणि फक्त हॉर्मोनल आहे असं मला वाटलं नाही. कुणाशी तरी याविषयी बोलून तो सॉल्व्ह होईल प्रश्न असं मला वाटलं. त्यामुळे मी काउन्सिलरची मदत घेतली, कारण त्या काळात मला सुद्धा स्वतः खूप राग येणं, संताप येणं, काहीतरी वस्तू फेकाविषयी वाटणं अशा सुद्धा भावना झाल्या होत्या. एक्स्ट्रीम इमोशन्स ह्या झाल्या होत्या. आणि लकीली मला एक सोडून 2 चांगल्या काउन्सिलर मिळाल्या. अरे वा. त्यामुळे त्यांच्याशी बोलून तेव्हा मला असं लक्षात आलं की बोलूनच बरेच प्रश्न सुटतात आणि राईट आपल्याला एखादं मार्गदर्शन मिळणं हे किती गरजेचं आहे हे तेव्हा मला लक्षात आलं. आणि त्यामुळे मग मी ठरवलं की माझ्यासारख्या अशा बऱ्याच बायका असतील ज्यांना हा त्रास होऊन गेलेला असेल पण त्या कधी बोलू शकल्या नाहीत किंवा त्यांना दाबलं गेलं कदाचित की हे नॉर्मल आहे हे नॉर्मल आहे असं म्हणून. मग मी ठरवलं की हा अभ्यासक्रम पूर्ण करायचा की ज्याने मला ऑफिशियली लोकांना मदत करायला परवानगी मिळेल. नुसतं सल्ला देणं नाही, प्रॉपर कुणाला तरी गायडन्स देता येईल. यातलं शिक्षण पूर्ण केलं. पहिला पेशंट कसा आला? लोकांशी संवाद असा बरेच वर्ष होत होता, कनेक्ट होता आणि ग्रुप खूप मोठा होता. त्यातलीच एक मुलगी अचानक एक दिवस तिने मला मेसेज केला की तुझे व्हिडिओज मी बघते आणि छान असतात, तर मला प्रोफेशनली हेल्प हवी आहे, तू मदत करशील का? आणि तिथून आपोआप यायला लागले म्हणजे पेशंट. आपलं जे व्हेंचर आहे त्याचं नाव माइंड ओव्हर मॅटर असं आहे, बरोबर? तर मुळात त्याचा अर्थ आम्हाला सगळ्यांना सांगाल? माइंड ओव्हर मॅटरचा अर्थ असा आहे की युअर माइंड शुड बी ओव्हर द मॅटर. म्हणजे जे काही घडतंय त्यापेक्षा वरती हा तुमच्या डोक्यातला विचार असतो आणि त्याच्यावर ठरतं. पण मी असा त्याचा अर्थ लावते की इफ युअर माइंड इज पुट टू इट देन नथिंग एल्स मॅटर्स. अच्छा, वा वा, किती छान. जेव्हा काउन्सिलिंग सुरू केलं तेव्हा हे कधी जाणवलं की आपण करतोय त्या कामाचा खरोखरीच कुठेतरी उपयोग झाला, जी मेहनत होती ती इथे कुठेतरी फळासी येते? तेव्हा ते मला काहीतरी मेसेज करतात की मॅम सगळे प्रश्न आमचे सुटले, किंवा आता अचानक एका मुलीचा मागे मला मेसेज आला होता की आफ्टर टॉकिंग टू यू आय रिअलाइज लाईफ इज सो सिम्पल बट आय वॉज कॉम्प्लिकेटिंग इट. आणि हे असे मेसेजेस काही वाचले की मग लक्षात येतं की आपण राईट ट्रॅकवर आहोत. अजून कोणत्या कोणत्या पद्धतीनं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता? मी इंस्टाग्रामवर काही व्हिडिओज शेअर करते, साधारण 2-3 व्हिडिओज आठवड्यातनं, मेंटल हेल्थ अवेअरनेस किंवा ह्याविषयी त्याचे वेगवेगळ्या गोष्टी ज्या लोकांना माहीत नसतात किंवा एवढं बोललं जात नाही. म्हणजे उदाहरणार्थ गिल्ट किंवा शेम ह्या इमोशन्सना कसं हँडल करायचं,
किंवा तुमच्या फॅमिलीत किंवा फ्रेंड सर्कलमध्ये कोणी जर डिप्रेशन अँझायटी ह्याच्यातनं जात असेल तर त्यांना आपण कसा सपोर्ट करू शकतो. मध्ये एका मुलीचा मला मोठा असा मेसेज आला होता की तिला प्रीमॅच्युअर बाळ झालं होतं 1.5 महिना आधी आणि त्यामुळे ते बाळ ICUमध्ये होतं. ही मुलगी माझ्या ओळखीत नाही, तिचा असाच मेसेज आला होता आणि ते बाळ ICUमध्ये असताना ती माझे व्हिडिओज बघायची आणि ती म्हणाली की हे बघून मला समहाऊ ताकद आली की आपण हे फाईट करत राहूया आणि आज माझं बाळ सुखरूप घरी आलेलं आहे ICUमधनं. तर मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं आहे की तुमच्या ह्या व्हिडिओजमधनं तुम्ही बऱ्याच जणांना तेवढी ताकद देत आहे आणि खरंच असे मेसेजेस वाचले की खूप बरं वाटतं की आपण जे ठरवलं होतं ते सगळं छान होतं आहे. वा, आत्ता तुम्ही 2-3 गोष्टी याच्यामध्ये सांगितल्या की शेम हँडल करणं किंवा गिल्ट हँडल करणं. तर अनेकांना या बाबतीत अजूनही तो स्टिग्मा आहे की हे मी कसं बोलायचं, बरोबर, किंवा मग या बाबतीत काय तुम्ही सांगाल? बऱ्याच वेळेला काय होतं, मेंटल हेल्थ रिलेटेड जे त्रास असतात ते एक तर कळत नाहीत बराच वेळ आणि घरी पण एक वातावरण असतं म्हणा किंवा आधीच्या पिढ्यांचं थोडं असं होतं की ॲडजस्ट करा. आपल्यालाही लहानपणापासून शिकवलेलं असतं की थोडं मनाविरुद्ध झालं तर कर ॲडजस्ट आणि ती सवय लागलेली असते. पण जेव्हा असं खूप वेळेला होतं, खूप वेळेला काही मनाविरुद्ध होते, मग ते अशा एका पॉईंटला येतं की जेव्हा तुम्हाला सहन होत नाही, अति होतं आणि त्याच वेळेला काहीतरी खूप चुकीच्या पद्धतीने ती इमोशन बाहेर येते की काहीतरी ओरडलं जातं किंवा कुणाला तरी मारलं जातं आणि तशा वेळेला अचानक आपल्याला आणि आजूबाजूच्या 10 लोकांना कळतं की अरे ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तोपर्यंत ते बऱ्याच वेळेला आपल्यालाही कळलेलं नसतं की काहीतरी मनात स्ट्रगल चालू आहे. एक्स्ट्रीमला गेल्यावरच कळतं ते बऱ्याच वेळेला. आणि हा तुमचा काही प्रमाणात स्वानुभव सुद्धा आहे आपल्या इकडे. म्हणजे जेवढी फिजिकल हेल्थ महत्वाची आहे तितकं अनेकदा मेंटल हेल्थकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा नाही ते काय होत राहतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी हेच म्हणेन की फिजिकल इल हेल्थ म्हणजे समजा तुम्ही आजारी पडला तर ते दिसतं. मेंटल हेल्थचे डिस्टर्बन्स बऱ्याच वेळेला दिसतच नाही. म्हणजे एखादा आपल्या समोर एक व्यक्ती उभी असते की जी वरनं आपल्याला अगदी ओके वाटते, आपल्याबरोबरच मे बी ऑफिसला येत आहे, प्रवास नॉर्मल सगळा चालू आहे, पण त्याच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कळत नाही आणि ते दिसत नसल्यामुळे त्याला एवढं महत्त्व दिलं जात नाही की अरे हा तर ओके वाटतोय. दिसत नसल्यामुळे सिम्पटम्स किंवा फिजिकली तुम्हाला दुःखापत कुठे झाल्यावर जे आपल्याला दुखतं तसं मेंटल हेल्थच्या बाबतीत काहीच होत नाही. त्यामुळे त्याचा सिरियसनेस होत नाही त्याचा की आपल्याला दुखलं की आपण लगेच डॉक्टरकडे जातो, पण ते ह्या बाबतीत होतच नाही. मग कधी जायचं आणि कोणाकडे जायचं हा पण एक मोठा प्रश्न होतो. तुम्ही म्हणालात की मग हे कळत नाही की कधी जायचं आणि कुठे जायचं. तुम्हीच सांगाल का की कधी जायचं? कधी जायचं ह्याला उत्तर मी असं म्हणेन की पहिलं म्हणजे लक्षात घ्या की आपल्यात काहीतरी बदल होतोय. समजा तुमच्या इमोशन्स वेगळ्या पद्धतीने बाहेर पडत आहेत किंवा तुम्हाला असं वाटतंय की मला हल्ली खूप राग येतो, खूप संताप येतो किंवा मला खूप सॅड वाटतंय, मला आत्ता काहीच करावं असं वाटत नाही, मला घराबाहेर नाही पडावं असं वाटत आहे, असं जेव्हा फिलिंग यायला लागतं आणि जेव्हा ते तुम्हाला मी असं म्हणेन मिनिमम 1 महिना होतं तेव्हा तुम्ही नक्की मदत घ्या. कारण थोडंसं दुःख हे काही इन्सिडन्सच्या आयुष्यात पण लगेच अटॅच्ड असतं. म्हणजे सपोज तुम्हाला काही फायनान्शियल लॉस झाला आहे, एखादी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे किंवा असं सडन काही झालं आहे, तुम्हाला काही आजार झाले, तर त्याच्यानंतर येणारा सॅडनेस हा स्वाभाविक आहे. त्यामुळे आपण त्याला मेंटली काही डिस्टर्बन्स असं नाही म्हणू शकत, ते नॅचरल आहे. पण जर हे तुम्हाला 3 ते 4 आठवडे सतत होतंय, दिवसातल्या 24 पैकी असं आपण म्हणूया 14 ते 15 तास हे इमोशन येतंय, तर लगेच मदत घ्यावी. आणि जर ते काही गोष्टीशी लिंक्ड असेल तर ते आपोआप कमी सुद्धा होतं. म्हणजे सपोज तुमचा जॉब गेला आहे तर तुम्हाला वाटू शकतं की मी डिप्रेस्ड आहे का, खूपच स्वाभाविक आहे. पण थोड्या कालांतराने कदाचित तुम्हाला लक्षात येतं की अरे नाही, मी नवीन जॉब बघू शकतो किंवा मी काहीतरी दुसरं करू शकतो आणि ते फिलिंग आपोआप कमी होत जातं. तर मग तुम्हाला मदत घ्यायची गरज नाही. पण नवीन जॉब मिळालाय सपोज आणि तरी सुद्धा ते फिलिंग राहिलं तर मग नक्की मदत घ्यायची गरज आहे. बरोबर, म्हणजे मनाने अजून मागेच आहे जरी नवीन जॉब मिळाला असला तरी. ॲज अ काउन्सिलर या क्षेत्रामधली सकारात्मक बाजू कुठली? सायन्स प्रमाणे सगळं एक चेन रिॲक्शन असते. सो मी जर एखाद्याला काही पॉझिटिव्ह एनर्जी दिली
तर तो त्याच्या घरी जाऊन पुढच्या 4 जणांना ती पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकतो. किती छान. आणि घरातलं एक वातावरण स्टेबल ठेवण्याच्या दृष्टीने एक माणूस सुद्धा पुरेसा असतो सगळं नीट करायला किंवा पुन्हा सगळं पॉझिटिव्ह करायला. वा वा. काउन्सिलर आणि थेरपिस्ट यातला फरक काय? काउन्सिलर म्हणजे समुपदेशक जे म्हणतात की जो तुमच्याशी बोलून तुमचे प्रश्न सोडवायला मदत करतो. थेरपिस्ट ही टर्म अशी आहे की सायकोलॉजीमध्ये काही थेरपीज असतात ज्या पेशंटवर वापरल्या जातात. थेरपीज म्हणजे बोलण्याचाच तो एक प्रकार असतो. पण काही जणांना त्याची भीती वाटू शकते की थेरपी म्हणजे काय होतंय. त्यामुळे काउन्सिलर ही टर्म भारतात जास्त वापरली जाते. परदेशात थेरपिस्ट ही टर्म जास्त वापरली जाते. आणि आजकालची जी पिढी आहे त्यांना थेरपी इज कूल असं एक वाटतं आणि थेरपिस्टकडे जाणं ओके आहे असं सुद्धा वाटतं. त्यामुळे मी काउन्सिलर आणि थेरपिस्ट असं दोन्ही म्हणते कारण दोन्ही गोष्टी केल्या जातात. म्हणजे आशयात फारसा फरक नाही त्या दोन्हीच्या. बोलण्याचाच प्रकार आहेत. फक्त त्या शब्दांनी कुणाला घाबरायला नको यासाठी ती थेरपिस्ट ही शब्द फारसा वापरला जात नाही. ओके. सो काउन्सिलर. yes. घर आणि करिअर या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं हे खरं तर खूप कठीण काम असतं. ते कसं जमवता? चॅलेंजच येतो एक प्रकारचा की मुलाचं काय करायचं आणि मूल कोण सांभाळेल. आणि ते एक गिल्ट वेगळंच असतं की मूल घरी ठेवून बाहेर कामाला जायचं. पण आई सासूबाई ह्या असतात कायम आणि त्या तिला व्यवस्थित बघतात. नवरा आणि सासरे सुद्धा लागलं तर ऑफिसमधनं लवकर घरी येतात तिला बघायला. त्यामुळे ते एक डोक्यात टेन्शन नसलं की मूल व्यवस्थित आहे असं म्हणलं की बाकी लढायला आपण मोकळे. मेंटल हेल्थ रिलेटेड काही इश्यू असेल तर मदत मागणं गैर आहे का? अजिबातच नाही. उलट मदत मागितली पाहिजे. कारण जेव्हा आपण मदत मागतो तेव्हा आपण सरेंडर करतोय असा अर्थ नाही होत. त्याचा अर्थ असा होतो की माझं थोडं कुठेतरी अडतंय, मला जर मदत मिळाली तर मी अजून चांगलं करू शकेन. म्हणजे त्याच्यात त्या व्यक्तीचा सुद्धा हा एक ॲटिट्यूड दिसतो की त्याला काहीतरी सुधारण्याची इच्छा आहे. त्यामुळे असं जर एखाद्याला सुधारण्याची इच्छा असेल तर त्यांनी का नाही मदत मागावी. म्हणजे यात गैर काहीच नाही. काहीच नाही. हल्लीचा जो इंस्टाग्रामचा जमाना आहे की ज्याच्यात हॅशटॅग्स वापरल्या जातात तर त्याचप्रमाणे मेंटल हेल्थ रिलेटेड पण बऱ्याच हॅशटॅग्स हल्ली दिसतात. त्यातलं एक आहे की इट्स ओके टू नॉट बी ओके. आणि मला हे खूप क्लिक झालं की त्या ह्याच्यातनं माणूस म्हणतोय की बाबा एखादा दिवस वाईट जाऊ शकतो किंवा एखादी फेज आयुष्यातली वाईट जाऊ शकते आणि तुम्ही ॲक्सेप्ट केलं की आय एम नॉट ओके तर सुधारणा होण्याकडे ही पहिली पायरी असते ॲक्सेप्टन्स. कारण जर ॲक्सेप्टन्सच नसेल आणि आय एम ओके असं जर तुम्ही म्हणत राहिला तर मग त्याच्यातून बाहेर पडायची जिद्दच संपते. अशी धारणा असते की बायका अनेकदा रडून मोकळ्या होतात पण पुरुषांनी रडणं म्हणजे अरे तू मुलगा असून कसा काय रडतो असं अनेकदा म्हटलं जातं, बोललं जातं. याबद्दल थोडं आम्हाला विस्तृत सांगाल? रडणं किंवा क्राईंग हे बिहेवियर आहे किंवा ॲक्शन आहे. त्याच्या मागे एक सायकल असते ज्याच्या मागे ॲक्शनच्या मागे थॉट असतो की विचार असतो काहीतरी की मला काहीतरी झालंय, मला काहीतरी दुःख झालंय आणि त्याच्यामुळे ती कृती घडते जे रडणं असतं. बायकांच्या केसमध्ये किंवा काही पुरुषांच्या बाबत पण होत असेल. ॲक्शनच्या मागे थॉट आणि थॉटच्या मागे इमोशन असते. तर ती इमोशन काय आहे हे जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि इमोशन्स ह्या सगळ्यांना येतात. त्याच्यात काही स्त्री पुरुष भेद नसतो. असायचा प्रश्नच येत नाही. इमोशन्स ह्या सगळ्यांना येतात. फक्त ॲक्शन त्याची वेगळी काहीतरी बाहेर पडते. बायकांचं कदाचित त्या रडतात किंवा रागवतात किंवा सगळ्यांसमोर ते येतं. पुरुषांचं कदाचित थॉटलाच थांबत असेल, ॲक्शन येत नाही. पण हे सुद्धा तेवढंच डेंजरस आहे. जसं रडणं हे डेंजरस आहे कारण इमोशन तशीच राहिली, थॉट ॲड्रेस केलेला गेला नाहीये, फक्त ॲक्शन दिसते. तसंच पुरुषांचं ॲक्शन तर होत नाही पण थॉट सुद्धा त्यांचे खुंटले जात आहेत सारखे. तर हे सुद्धा तेवढंच डेंजरस आहे. त्यामुळे स्त्री काय पुरुष काय ॲक्शनपेक्षा इमोशन काय आहे त्यांची ह्याच्यावर फोकस करणं जास्त गरजेचं आहे. इट्स ओके टू क्राय. ॲब्सोल्युटली. क्राईंग हे पण एक खूप हेल्दी इमोशन आहे. त्यातनं सोल्युशन निघतं का तर नाही पण ॲटलिस्ट तुमचा जो फ्लो आहे ना इमोशन थॉट ॲक्शनचा तो चालू राहतो. तो ब्रेक करतो. म्हणजे जसंही आपण पाईपलाईनमध्ये कुठेही जर आपण ब्रेक केलं तर ते पाणी येत राहतं आणि मग एक दिवस फुटतं. त्यापेक्षा ते पाणी पास होऊन देणं म्हणजे लेट युअर सेल्फ फील युअर इमोशन्स अँड गो विथ द फ्लो हे जास्त नैसर्गिक आहे असं मला वाटतं. त्यामुळे इमोशन जर येत असेल आणि आपण जर ती स्वीकार केली की आत्ता मला राग आलाय किंवा आत्ता मला खूप दुःख झालंय तर हो देत. कदाचित त्यांनी काय होतं ती इमोशन आपण पूर्ण फील होऊन दिली तर त्याची इंटेन्सिटी कमी होते.
म्हणजे आपण जर ह्याचा स्वीकार केला की मला आता राग आलाय असं आपण जर स्वतःला म्हणलं तर 5 मिनिटांनी कदाचित तेवढा राग वाटत पण नाही. पण मला राग आलाच नाही पाहिजे, मला आलाच नाही पाहिजे, ह्याच्यावर आपण पुढचे 4 दिवस वाया घालवू शकतो ना. आपल्याला असं अनेकदा म्हटलं जायचं की राग आलं की मनात 100 आकडे म्हण. ती ऍक्च्युली आपल्या आईबाबांनी किंवा आजी आजोबांनी सांगितलेली फार छान पद्धत आहे. हल्ली जे असं म्हणतात की रिस्पॉन्ड डोंट रिॲक्ट. बरोबर. तर रिस्पॉन्ड साठी वेळ मिळण्यासाठी ते 100 आकडे होते की तुम्ही विचार करता, म्हणजे आकडे मोजणं पाढे म्हणणं ह्याच्यापेक्षा तुम्ही वेळ घेता विचार करायला की इथे खरंच काय बोलणं गरजेचं आहे. फिजिकल हेल्थ आपली छान राहावी त्यासाठी डॉक्टर्स आपल्याला काही ना काही चांगले सल्ले देत असतात, ते आपण फॉलो करतो आणि आपण फिट राहतो. तशी मेंटल हेल्थ रोज बरी राहावी यासाठी काही टिप्स? डायरी लिहिण्याची जी पद्धत होती तर ती फार चांगली सवय होती आणि त्यातनं काय होतं, लिहून बऱ्याच वेळेला आपल्यालाच आपल्या विचारांची क्लॅरिटी मिळते. वाईट जे घडलंय ते आपण लिहित नाही, तर ते सुद्धा लिहिणं तेवढंच गरजेचं आहे, तेवढ्याच डिटेलमध्ये वेंट आउट होण्याच्या दृष्टीने. आणि त्याचबरोबर काय होतं, डोक्यात आपल्याला जर एका वेळेला 10 विचार चालू असतील आणि ते जर आपण लिहिले तर मग त्याच्यातलाच ना आपण सिक्वेन्स लावू शकतो की आत्ता कशाबद्दल विचार करणं जास्त गरजेचं आहे, उद्या कशाबद्दल विचार केला तरी चालेल. आणि लिहिता लिहिताच आपल्याला लक्षात येतं की यातल्या 2 गोष्टींबद्दल विचार नाही केला तरी चालणार आहे. प्रायोरिटीज ठरवता येतात. त्यामुळे लिहिणं हे फार उत्तम हॅबिट आहे आणि ती सगळ्यांनी करावी असं मला नक्की वाटतं. मेंटल हेल्थ ही टर्म अनेकदा एज ग्रुप 20 ते 50 साधारण बरोबर इतक्यांसाठीच ऍड्रेस केली जाते किंवा इतक्यांसाठीच ती आहे असा अनेकांचा समज असतो. पण मग त्यांचं काय, ज्यांचं वय हे 20 पेक्षा कमी आहे, जी लहान मुलं आहेत आणि 50 पेक्षा जास्त आहेत आणि 60-70 हूनही जास्त आहेत, सो त्यांना स्ट्रेस येत नसेल का? स्ट्रेस हा सगळ्यांनाच येतो, पण 20 ते 50 हा एज ग्रुप टार्गेट केला जातो कारण तो वर्किंग एज ग्रुप आहे. ते लोक सगळीकडे आपल्याला ऑफिसेसमध्ये दुकानांमध्ये हे दिसतात. 20च्या खाली जे असतात ते मोस्टली स्टुडंट असतात. त्यामुळे स्टुडंट्सचा स्ट्रेस हा असतोच. हल्लीच्या स्पर्धा परीक्षा आणि ह्या सगळ्यातनं त्यांना किंवा रिलेशनशिप इश्यूज म्हणजे त्यांच्यातलेच मित्रमैत्रिणींमधले सुद्धा किंवा एखाद्या मुलाचा आई वडिलांबरोबर घरातल्यांबरोबर हे नातं ह्याचे सुद्धा त्यांना स्ट्रेस येतात. आणि तसंच 50च्या पुढचं की जेव्हा तुम्ही डिक्लाईनवर असता तेव्हा तुमची हेल्थ, तुमच्या पार्टनरची हेल्थ किंवा तेव्हा समजा तुमचे वृद्ध आई वडील घरात असतील तर त्यांची काळजी हे विषय त्यांना असतात. त्याचबरोबर आजूबाजूचे मित्रमंडळींचे कोणाचा तरी मृत्यू झालेला कधीतरी कळतो, मग त्याचा त्यांना स्ट्रेस येतो. त्यामुळे स्ट्रेस हा सगळ्यांना येतो आणि मला असं वाटतं कोणी तुमच्याशी कुठल्याही वयाची व्यक्ती तुमच्याशी जर बोलायला आली की मला स्ट्रेस आहे तर सगळ्यात पहिलं आपण म्हटलं पाहिजे की हो मी समजू शकतो किंवा हो मी समजू शकते. आपण तेव्हा जे इन्व्हॅलिडेट करतो ना बऱ्याच जणांना की तुम्हाला काय स्ट्रेस आहे, तुम्हाला असूच शकत नाही किंवा तुमचं तर सगळं बरं चाललंय, ह्यानी त्या माणसाला जास्त स्ट्रेस येतो. त्यामुळे स्ट्रेस हा सगळ्यांना येऊ शकतो हे ॲक्सेप्ट करणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट. करिअरशी निगडीत काही टिप्स द्याल? प्रत्येकाने आपल्याला हा प्रश्न विचारावा की माझी नॅचरल ॲबिलिटी काय आहे. ह्याचा जर विचार आपण केला तर त्याच्यात करिअर करणं पुढे सोपं जातं, कारण त्याच्यातले आलेले अडथळे पण पार करायला समहाऊ तुमच्यात ती नॅक असते, कारण ती ॲबिलिटी असते. आणि जे करिअरमध्ये आहेत ऑलरेडी काहीतरी जॉब करत आहेत, ज्यांना स्ट्रेस येतोय त्यांना मी नेहमी असं म्हणेन की तुमचं कामाचं टायमिंग हे फिक्स्ड पाहिजे. किंवा म्हणजे आता समजा तुम्ही 7 वाजता ऑफिसमधनं घरी आलात तर तुम्हाला हे लक्षात पाहिजे की मी ऑफिसमध्ये असताना जेवढं व्यवस्थित काम सगळं माझं संपवीन, 7 नंतर मी नाही अवेलेबल कामाला, तेव्हा मला माझ्या घरच्यांना वेळ द्यायचा आहे. तर त्याच्यासाठी बाउंड्रीज हा शब्द एक खूप मोठा आहे की वर्क लाईफ बॅलन्स किंवा आपण हे जे म्हणतो की बाउंड्रीज म्हणजे आय विल वर्क फ्रॉम 10 to 7 मे बी, पण 10 ते 7 मध्ये मी माझा फुल फोकस करीन, त्यानंतर मी अवेलेबल नसतील. त्याच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही ऑफिसमध्ये किंवा जे काही तुम्ही काम करता तेव्हा तुम्ही मात्र प्रामाणिकपणे काम करणं हे पण गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं असेल तर तुम्हाला हे म्हणायला काहीच हरकत नाही की आता मी इथून ऑफ आणि इकडे ऑन. तुमच्या दृष्टीने नवरात्र म्हणजे काय? आजीनी सांगितलेलं होतं की तू म्हण की मला तू शक्ती दे. तर तेव्हा लहानपणी कळलं नाही, मला असं वाटायचं की काहीतरी वस्तू का नाही मागू शकत मी, की मला हे हवंय मला दे. आणि शक्ती दे ह्याचा अर्थ मला खूप उशिरा किंवा आत्ता कळला असं मी म्हणेन की त्याच्यात आपण देवाला म्हणतोय की आहेत बाबा काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत पण ते हँडल करायची तू शक्ती मला दे.
म्हणजे आपण गिवअप करत नाही आहोत, आपण म्हणतोय की मी हे फेस करणार आहे. खरं तर हा विषय आणि यातल्या गप्पा या नेव्हर एंडिंग आहेत, पण कुठेतरी थांबायला हवं. तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. माइंडशी रिलेटेड कितीतरी गोष्टी असतात ज्या आपल्याला अनेकदा माहिती नसतात, पण जर मेंटल हेल्थ या विषयाला आपण तितकंच महत्त्व दिलं आणि जसं त्यांनी सांगितलं तशा काही टिप्स फॉलो केल्या, जसं की डायरी लिहिणं असेल किंवा बोलून मोकळं होणं असेल, या अगदी खरं तर खूप सोप्या गोष्टी आहेत. याला फार वेगळे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत. हे आपल्या आजूबाजूला अनेक लोक असतात, आपले मित्रमैत्रिणी असतात, घरचे असतात, त्यांच्यासोबत आपण आपले इमोशन्स असतील, आपले थॉट्स असतील ते नक्की शेअर करू शकतो आणि आपली फिजिकल हेल्थसोबत मेंटल हेल्थ देखील उत्तम ठेवू शकतो. पॉझिटिव्ह या आमच्या टॉक शोमध्ये तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि राधा इमिटेशन ज्वेलरीतर्फे ही एक छोटीशी भेट. थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.